हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. नमस्कार. मी मुंडकर ML. विश्वशांती महायज्ञ व रजत महोत्सवाच्या निमित्त या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या समितीत एक सदस्य आहे छोटासा, आणि आमचे रजतभाई आहेत, त्यांची संपूर्ण टीम आहे. ही 108 होम हवन यज्ञकुंड आहे. 7 दिवस चालणारा हा कार्यक्रम आहे. या ठिकाणी धर्मसभेचं आयोजन करण्यात आलेले, होमकुंडाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तिकडे केदारनाथाच्या मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. कम्प्लिटली 7 दिवस भरगच्च असे कार्यक्रम, संत महंत, राजकारणातील मान्यवर, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी येणार आहेत. अत्यंत उत्कृष्ट असा विश्वाला शांती मिळावी आणि समाजामध्ये निर्माण झालेले असंतुलन, रोगराई या सगळ्या गोष्टीवरती मात व्हावं या उद्देशानं केदारपीठाचे जगद्गुरू श्री श्री 1008 या महास्वामीजींनी हा आयोजन केलेलं आहे. आणि यामध्ये रजत भैया आणि यांचा पूर्ण संच हा पूर्ण यज्ञाचा जो पूर्ण खर्च असो, त्याचे पूर्ण नियोजन असो, हे सगळं घेऊन टाकलेलं आहे. ओके, बोला. ते तुम्ही कंटिन्यू करा, मी ते कट करायचं असलं तर. तुम्हाला कट करायचं. या निमित्ताने 7 दिवस दररोज या ठिकाणी सद्भक्तांना सकाळी 11 पासून रात्री 12 पर्यंत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 7 दिवस 7 वेगवेगळे जे देणगीदार आहेत त्यांच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम होईल. भव्य दिव्य असा कार्यक्रम 1992ला सुद्धा झाला होता. असा भूतो न भविष्यती अशा प्रकारचा फार मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले. ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना ही सगळी केदारपीठाचे जगद्गुरू श्री 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 1008 महास्वामीजी यांची आहे. या सगळ्या गोष्टींचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि या ठिकाणी कोणीही पार्किंगसाठी म्हणून गाड्यामध्ये आणू नये हे विशेष उल्लेख करून गुरुजींनी सांगितले, महास्वामीजींनी सांगितलेलं आहे की या ठिकाणच्या व्यवस्थेमध्ये कोणीही अडथळा करणार नाही. स्वच्छता आणि शांतता प्रस्थापित व्हावी या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी काळजी घ्यावी असं त्यांचं आव्हान आहे. आणि मग हे जे कार्यक्रमाचं नियोजन कसं असणार आहे, म्हणजे पहिल्या दिवशीपासून जे राहणार आहे किंवा भाविक भक्तांना आता पार्किंगची व्यवस्था कुठं करण्यात आलेली आहे का? रोडवरती पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. गोपाळ चौडच्या पलीकडून या साईडने येणाऱ्या सगळ्या भाविकांची तिथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. 5 तारखेपासून भव्य दिव्य अशी मिरवणूक नांदेडमधून निघेल. आनंदनगर ते जुना मोंढा त्या ठिकाणी भव्य दिव्य मिरवणूक संध्याकाळी धर्मसभा आयोजित करण्यात आलेली आहे. 108 होमकुंडामध्ये 4 जोडपे, पती पत्नी दाम्पत्य, प्रत्येक कुंडावरती 4 दाम्पत्य बसणार आहेत. असे 108 कुंड आहेत. ओके. या 108 कुंडांचा कार्यक्रम ह्याच पाठीमागच्या ह्या सगळ्या मंडपामध्ये. आणि मग हे जे हवन चालणार आहे आता आपण म्हणतो 108 कुंडाचं, तर ते 1 दिवस असणार आहे का पूर्ण? मग 7 दिवस राहणार. 7 दिवस असणार आहे 6 कार्यक्रम तो दिवस राहणार आहे. शेवटी पूर्णाहुती राहणार. पूर्णाहुती 12 तारखेला. विशेष या प्रोग्राम मध्ये काय आहे, 12 ज्योतिर्लिंगचे प्रमुख पुजारी येणार आहे. म्हणजे 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन आपल्याला इकडं भेटणार आहे. म्हणजे ते एक आपल्या नांदेडला लई मोठी पुण्याचा आपल्याला लाभ भेटणार आहे सगळ्यांना. आणि 300 शिवाचार्य महाराज येणार आहेत. म्हणजे नांदेडची पावन धरतीवर इतके मोठे संत येणार. त्यामुळे सगळ्यांनी सगळ्यांचा आशीर्वाद घ्यावा, या ठिकाणी यावं आणि म्हणजे लाभ घ्यावा. आणि हवन कुंडला आपण 10 फुटाची परिक्रमा बी ठेवली, म्हणजे ते तुम्ही एक परिक्रमा बी मारू शकतात, त्याचे दर्शन घेऊ शकतात. आणि सगळे नांदेडकर या, लई चांगला मोठा प्रोग्राम होणार आहे. हर हर महादेव. हर हर महादेव.